आता चकल्या पण झाल्या आहे, तुम्ही पाहिलाच व्हिडिओ। तर आज आहे वेपर्स, आता रात्रीच आम्ही वेपर्स करून घेतो आहे। स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आता चकल्या पण झाल्या आहे, तुम्ही पाहिलाच व्हिडिओ। तर आज आहे वेपर्स, आता रात्रीच आम्ही वेपर्स करून घेतो आहे। त्याची तयारी सुरू झाली। आता उद्या आम्ही उकडून म्हणजे त्याला वाफवून मग वाळत टाकूया। लग्नाच्या वेळेस तुम्हाला लावणारच आहे काम, तुम्ही बोलू आता सांगायचं। आता मी बोलले शादी के वक्त नहीं सुनूंगी, घरातल्या मेन बाईला बाकीचे इतके काम राहतात सापडतच नाही बाकीच्या। वेपर करून घेते, जे 5 किलोचे आपण वर बटाटे आहेत। आता जवळजवळ 8 किलोचे बटाट्याचे वेपर्स करून झाले। आता हे चांगले 2 पाण्याने धुवून घेते आणि मग नंतर त्याच्यात तुरटी फिरवून घेते। 2 पाण्याने धुवून झाल्यानंतर चांगलं पाणी परत टाकून त्याच्यात रात्री तुरटी फिरवून ठेवली आणि ते झाकून ठेवले पाण्यामध्ये रात्रभर। मग सकाळी गॅसवर गरम पाणी ठेवलं तापवायला, त्याच्यात मीठ टाकलं आणि नंतर म्हणजे आपण रात्रभर वेपर्स ठेवले होते ते मस्त नितळून धुवून परत एकदा मग गरम पाणी केलेलं असताना त्या मिठामध्ये टाकले। त्याला वाफवून घ्यायचे आहेत, जवळजवळ 80% शिजले गेले पाहिजे ते। बटाटा छान 70-80% शिजल्यावर त्याला असा काढून घ्यायचा आहे। त्याच्यात पहिले जे पाणी उरलं आहे त्याच्यात परत दुसरे वेपर जे केलेले ते टाकता येतील। हे काढून घेतले वेपर असे गाळणीमध्ये काढून घेतले, म्हणजे जे पाणी ते पण नितरून जाईल। मग नंतर ते वेपर्स आम्ही गच्चीवर नेले आणि मग अशी साडी पसरवून घेतली। पूर्ण साडीवर एक वेपर्स असा पसरवून सुकण्यासाठी टाकला। गरम असल्यामुळे ते असे पसरवून घेतले, म्हणजे मग एक टाकता येईल। असं पसरवून घेतल्यावर मुलींनी सगळं गच्चीवर नेऊन एक असा बटाटा ठेवला वाळवण्यासाठी। वेपर्स छान वाळत टाकल्यानंतर तिथं खूप गच्चीवर थोडी धूळ हवा खूप येत होती, त्यामुळे त्याच्यावर परत एक साडी झाकून ठेवली, म्हणजे त्याच्यावर धूळ बसणार नाही आणि वेपर्स सुकल्यावर असे कुठे उडणार नाही म्हणून झाकून ठेवलं होतं। दिवसभरात वेपर्स छान सुकले। परत दुसऱ्या दिवशी पण आम्ही छान ऊन दाखवलं वेपर्सला आणि मग तळून बघितले आणि चकल्या पण तयारच होत्या माझ्या, त्यांना पण 2दा ऊन दाखवलं, त्या पण तळून बघितलं। चकल्यांना पण 2 वेळा ऊन दाखवून घेतलं होतं, त्या पण मग तळून बघितल्या। चकल्या खरंच खूप सुंदर झाल्या आणि कुरकुरीत झाल्या होत्या। चकल्यांची पद्धत आणि सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवली, तुम्हीही नक्की ट्राय करून मला सांगा। आणि वेपर्स तर छान झालेच। त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही दोघी मुली आणि मी डोंगरी वसतिगृहावर गेलो, कारण तिथे मोठं छान असं एक्झिबिशन लागलेलं आहे। सगळ्या प्रकारचे स्टॉल तिथं आहेत, खाण्यापिण्यापासून कपडे परत फर्निचरपासून सगळे स्टॉल आहेत आणि खरंच खूप सुंदर आहे। तिथं आम्हाला मोह आवरला नाही गेला आणि खरंच छान ड्रेस होता, मग आम्ही तो खरेदी केले। एक्झिबिशनमध्ये आम्ही एक ड्रेस घेतला, परत स्कर्ट आणि टॉप पण घेतले। मुलींना काही कानातले वगैरे पण आवडले होते, ते पण घेतले। नाही ना मग खाली पण आहे बघा दीदी। 350 तसं आहे ना आपल्याकडे। पिंक सेम पिंक मध्ये कलर आहे का प्रज्ञा? वरचा अच्छा। एक्झिबिशनमध्ये कपड्यांच्या स्टॉलबरोबर खाण्याचेही छान छान असे पदार्थांचे स्टॉल आहेत आणि खरंच खूप छान आहेत। कुणाला वाटतं तर खरंच व्हिजिट करा त्यांना।
एक्झिबिशन सगळं बघून झाल्यावर आम्हालाही भूक लागली. आम्हीही तिथे खाण्याचा स्वाद घेतला. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वातिका आपण यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.